Good morning, students. I welcome all of you for our 5th standard English lecture. How are you? Nice. So now we are learning our unit number 2. In our previous lecture, we learned what we learned. In our previous lecture, we learned a beautiful story. It was a beautiful and interesting story. What is the name of that story? What? The Little Red Hen. The story's name was The Little Red Hen. ही गोष्ट तुम्हाला निश्चितच आवडली असेल, तुम्ही छान समजून घेतलेली असेल आणि त्या गोष्टीवरची एक ॲक्टिव्हिटी होती पहा. आपण या ठिकाणी ती ॲक्टिव्हिटी समजावून घेतली आणि सोडवूनही घेतली आणि मग तुम्हाला मी एक त्या होमवर्क दिलेला होता. त्या ॲक्टिव्हिटीवर एक टास्क दिलेला होता मी तुम्हाला. यू हॅव टू कंप्लीट दॅट ॲक्टिव्हिटी इन टू युअर नोटबुक. तुम्ही ती ॲक्टिव्हिटी कशी पूर्ण करणार होता? चित्र दिलेली होती पहा, मिक्स चित्र दिलेली होती आणि त्या मिक्स चित्रामधून तुम्हाला काय करायचं होतं? प्रत्येक चित्र क्रमाने लावून घ्यायचं होतं. यू हॅव टू पुट दॅट पिक्चर्स सिरियली अँड देन यू हॅव टू राईट फॉर ईच पिक्चर 1 सेंटेन्स. आणि ती ॲक्टिव्हिटी आपण इथे पूर्ण सोडवून नाही घेतली. कशा पद्धतीने सोडवायचं, कोणतं वाक्य लिहायचं, हे सगळं आपण घेतलं. तुम्हाला फक्त घरी तुमचं रायटिंग वर्क कंप्लीट करायचं होतं. हॅव यू कंप्लीटेड युअर रायटिंग वर्क? हॅव यू कंप्लीटेड युअर होमवर्क? I think all of you have completed your homework. Nice. So next, let's go for our next activity in this unit. Today we are going to learn third activity. दुसऱ्या युनिट मध्ये आपण पहिल्यांदा एक कविता शिकलो, त्यानंतर एक गोष्ट शिकलो आणि आज आपण या युनिट मधली तिसरी ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. आलं लक्षात? ॲक्टिव्हिटी नंबर 3. अँड लुक इनटू युअर टेक्स्ट बुक ऑन पेज नंबर 18. ऑल ऑफ यू हॅव टेक्स्ट बुक. आर यू रेडी विथ युअर टेक्स्ट बुक, नोटबुक, पेन, पेन्सिल? देन ओपन युअर टेक्स्ट बुक. On page number 18, I am going to read that activity. You, all of you, listen carefully and try to understand. Look at the picture, read what it shows and say what will happen. Write down your answers. पहा, पुन्हा एकदा वाचते मी. Look at the picture. Read what it shows. Okay. And say what will happen. Write down your answers. इथे मराठीत दिलेले आहे, मराठीत वाचूया आपण. चित्र पहा. पहिल्यांदा चित्र पाहायचे आहे. तिथे एकूण 10 चित्र दिसत आहेत तुम्हाला. वर्णन वाचा. प्रत्येक चित्रासमोर वर्णन दिलेलं आहे. ठीक आहे. आणि ते वर्णन वाचल्यानंतर पुढे काय होईल ते सांगा. त्या चित्रावरून, त्या वर्णनावरून पुढे काय होणार आहे, एक असं चित्र दाखवलेलं आहे आणि त्याच्या शेजारी वर्णन दिलेले आहे. काहीतरी घटना त्या चित्राच्या माध्यमातून आपल्या लक्षात येत आहे. मग ते जे घडत आहे त्याच्या नंतरची पुढची स्टेप काय आहे, काय होणार, हे आपल्याला सांगायचं आहे. आणि मग तुमचे उत्तर लिहून काढा. तुम्हाला तुमचं उत्तर काय करायचंय? लिहून ठेवायचंय. म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक याच्यामध्ये चित्राच्या समोर वर्णन, वर्णनाच्या समोर विचारलेला आहे प्रश्न, काय घडेल म्हणून, आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आर यू गेटिंग? येस, आय थिंक ऑल ऑफ यू गेटिंग. मराठीतून सांगितल्यावर सगळ्यांच्या लक्षात आलं असणार आहे की चित्र पाहायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचंय, चित्रात काय काय दाखवलेलं आहे ते पाहायचं आहे. सिरियसली बारकाईने त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि मग ते सगळं पाहून झाल्यावर मग त्या चित्रामध्ये जे दिसत आहे आणि ते वर्णनामध्ये जे दिलेलं आहे त्याच्या वरून पुढे काय घडेल
असा आपल्याला अंदाज बांधून लिहायचा आहे. स्टार्ट नाउ. सी इन फर्स्ट पिक्चर. In this picture, what we can see? We can see here the wall is there. The wall is of yellow color. Wall is there, and something wrong. Something was written on this wall. Okay, and this old man is standing near the wall, and in his hand one wet cloth and one small bucket is there in his hand. Okay, and he is looking at that wall, and he wants to do something. He wants to do something. पहा, मी आता त्याच्या समोरचं वर्णन वाचते. Mr. Clean does not like the scribbling on the wall. Again I am going to read. Mr. Clean does not like the scribbling on the wall. What will he do? Now see here, scribbling. Scribbling म्हणजे काहीतरी खरडणे किंवा लिहिणे. म्हणजे इथे या वर्णनावरनं तुमच्या लक्षात येते, चित्रावरनं तुमच्या लक्षात येते. पहा काय सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगते. एक आजोबा आहेत, भिंतीच्या समोर उभे आहेत, त्यांच्या हातात ओला रुमाल आहे आणि ते त्या भिंतीवर काहीतरी खरडलेलं आहे, लिहिलेलं आहे. नको असलेली गोष्ट काहीतरी लिहिलेली समजा, आणि ते लिहिलेलं असल्यामुळे ती भिंत खराब दिसत आहे. बरोबर. तर ती भिंत खराब दिसत असल्यामुळे ते तिथे हातात रुमाल धरून उभे आहेत. लक्षात आलं. आणि आता तुम्हाला प्रश्न विचारला आहे, व्हॉट विल ही डू. म्हणजे काय, ते आजोबा काय करणार आहेत. आता चित्रावरून तुमच्या लगेच लक्षात येते आजोबा काय करू शकतील. आजोबा काय करतील. ही विल, पहा, ही विल clean the wall with a wet cloth. पुन्हा एकदा सांगते. He will clean the wall with a wet cloth. म्हणजेच आता दिसतच आहे आपल्याला त्यांच्या हातात ओला रुमाल आहे. मग त्या ओल्या रुमालाने ती भिंत जे आहे, ती जिथं जे दिसत आहे नको असलेली गोष्ट, ते काय करणार आहेत, पुसून घेत आहेत. कारण कोरड्या रुमालाने ते निघणार नाही, ओल्या रुमालाने पुसल्यावर ते निघेल. सो ही विल क्लीन दॅट वॉल ॲज ही डझंट लाईक इट. हिज नेम इज मिस्टर क्लीन. पहा, त्यांचं नाव सुद्धा काय दिलेलं आहे, मिस्टर क्लीन. त्यांना स्वच्छ आवडतं, स्वच्छता आवडणारे व्यक्ती. त्यांना असं जे काही दिसतंय तिथं ते आवडत नाहीये, त्यामुळे त्यांनी ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. आणि यातून आपल्यालाही एक आदर्श घालून दिलाय की शक्यतो आपण स्वतःहून असं कुठं कोणत्याही भिंतीवर किंवा कशावरही नको असलेलं काही लिहू नये. आणि जर असेल, जर आपल्याला ते शक्य असेल तर ते स्वच्छ करावं. ओके, लेट्स गो फॉर द सेकंड पिक. सी हियर, इन दिस सेकंड पिक्चर one girl is there, and I think she is having school bag, and she is looking, something is wrong with her. She is coming, I think she is coming from school. After her school she is going to her house. She is coming to her house. Then what will happen? What is happen? First of all, what is given here? We will read it. Look into your textbook now. See, Manisha is hungry. Manisha is hungry. What will she do? मी आता तुम्हाला जे सांगितलं की समथिंग रॉंग दिसत आहे त्या मुलीसोबत. मग काय रॉंग आहे
ती मुलगी आनंदी दिसत नाहीये, तिचा चेहरा एकदम पडलेला, असं एकदम कोमेजून गेलेल्यासारखा दिसतो. व्हाय? बिकॉज दिस गर्ल्स नेम इज मनीषा. दिस गर्ल्स नेम इज मनीषा and she is hungry. Hungry means what? भुकेली. Hungry means ती कशी आहे, तिला भूक लागलेली आहे, तिला खूप भूक लागली. आता कदाचित तिने टिफिन निम्म अर्ध खाल्ला असणार आहे आणि टिफिन तसंच रिटर्न आणला असेल किंवा काय, परंतु तिला शाळेतून घरी येताना मात्र खूप भूक लागलेली आहे. देन व्हॉट विल शी डू? मग आता तिला घरी येताना भूक लागली, शाळा सुटलेली आहे, ती घरी थोड्याच वेळात पोहोचणार आहे, मग ती काय करेल? व्हॉट यू थिंक? व्हॉट विल शी डू? व्हॉट विल शी डू? आर यू गेसिंग? येस, नाईस. शी विल, पहा, शी विल ईट समथिंग आफ्टर रीचिंग होम. रस्त्यात तर काही खाणं चांगली गोष्ट नाही. That's why she will eat something after reaching home. घरी पोहोचल्यानंतर ती काहीतरी खाईल आणि तिची भूक भागविण्याचा प्रयत्न ती करेल. Understood? Nice. I think you are getting it very well because it is very simple. Simple sentences, simple situations are given here and here pictures are here, no? चित्र दिलेले असल्यामुळे ते आपल्याला समजण्यासाठी एकदम सोपं जात आहे. बिकॉज असं म्हटलं जातं, पिक्चर स्पीक्स मोर दॅन, वन पिक्चर स्पीक्स मोर दॅन 100 वर्ड्स. एक चित्र जे आहे 100 शब्दांपेक्षाही जास्त माहिती आपल्याला सांगून जातं. म्हणजे एका चित्राचं वर्णन जर करायचं ठरलं तर त्या चित्राचं वर्णन आपण किमान 100 शब्दापर्यंत करू शकतो. आता इथे हे जे चित्र दिलेले ते छोटे छोटे दिलेले आहेत, परंतु जर एक मोठं सीन दिलेलं असेल, जसं आपण पाहिलं, पहा, A to Z ऍक्टिव्हिटीमध्ये पाहिलं होतं आपण, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये किती मोठं चित्र होतं, त्याचं तर कित्येक शब्दांमध्ये आपल्याला लिहिता येईल, कितीतरी शब्द. सो दिस ऍक्टिव्हिटी इज व्हेरी नाईस, सिम्पल अँड व्हेरी इंटरेस्टिंग बिकॉज हिअर दिस पिक्चर्स आर हेल्पिंग अस. हे चित्र आपल्याला मदत करत आहे. फॉर व्हॉट? टू अंडरस्टूड द सिच्युएशन and to write what will happen next. What will happen next? These pictures are helping us. So it is interesting. Let's go with the picture number 3. See here. Two girls and one boy is there. You can see there. And one girl is something wrong with that girl and she is crying, I think, and her friends are looking at her and they want to do something. See what happens. Now I am going to read. Look there. Dolly falls. So the girl who is sitting, her name is Dolly. Dolly falls and hurts her knee. Okay. What will her friends do? Dolly falls. त्या मुलीचं नाव डॉली आहे. आता ही जी डॉली नावाची मुलगी आहे, फॉल्स म्हणजे ती रस्त्याने चालत असताना काय झाली? ती पडली. फॉल्स. आणि पडल्यामुळे शी हर्ट्स. काय झालं मग? Dolly falls, so she hurts. Dolly falls and hurts her knee. आता तिला दुखापत झाली आहे, इजा झाली आहे. परंतु कुठे झाली आहे इजा? नी म्हणजे
तिच्या गुडघ्याला लागलेलं आहे. लक्षात येते आपल्या, पहा तिने थोडासा गुडघ्यावर हात ठेवलेला आहे. डॉली फॉल्स अँड हर्ट्स हर नी. व्हॉट विल हर फ्रेंड्स डू नाउ. मित्र मैत्रिणींसोबत ती असल्यामुळे काही हरकत नाहीये, तर तिला पडले असल्यामुळे तिला जरा थोडासा जास्तच मार लागलेला दिसतोय तिच्या गुडघ्यावर, आणि मग त्यामुळे ती पटकन तिने तिथे बसून घेतलेला आहे. अँड नाउ शी वॉन्ट्स टू गेट अप. नाउ शी वॉन्ट्स टू गेट अप बट शी इज अनेबल टू गेट अप. तिला उठायचं आहे, चालायचंय, परंतु तिला उठता येईना कारण गुडघ्याला जास्त दुखापत झाली. सो शी इज क्राईंग. ती रडत आहे, पहा. देन व्हॉट विल हॅपन. व्हॉट विल हर फ्रेंड्स डू. काय करतील ते. दे विल हेल्प हर टू स्टँड अँड दे विल हेल्प हर टू वॉक. दे विल हेल्प हर टू वॉक. पहिल्यांदा ते तिला उभे राहण्यासाठी मदत करतील आणि नंतर मग तिचा हात धरतील. समजा तिला एकटीला जर उभं राहिल्यावर चालता येत नसेल तर ते मुलगा आणि मुलगी तिचे मैत्रिणी आहेत, मित्र आहे, दोघेही तिचा हात धरतील आणि तिला चालायला मदत करतील, घरापर्यंत पोहोचवतील तिला. ओके, वी हॅव टू राईट इन सिंगल सेंटेन्स. देन व्हॉट विल वी राईट. वी राईट दे विल हेल्प हर टू वॉक. दे विल हेल्प हर टू वॉक. Okay, understood? Nice. Next one. Fourth picture is there. Sunil is getting ready for school. Sunil is getting ready for school. आता इथे प्रश्न विचारला नाहीये, बट व्हॉट विल ही डू असा क्वेश्चन आहे तिथे. ओके, सुनील जो आहे, हा इथे दिलेले पहा, एकत्रित दिलेलं आहे. खाली तुम्हाला 4 चित्र दिसत आहेत, त्या 4ही चित्रांना एकत्रित क्वेश्चन विचारलेला आहे. इट इज अबाउट टू रेन. इट इज अबाउट टू रेन. व्हॉट विल दे डू. म्हणजे आता पाऊस होणार आहे, म्हणजे पाऊस पडणार आहे, पाऊस येण्याची वेळ झाली. आता ढग एकदम आकाशामध्ये ढग दाटून आल्यानंतर सगळीकडे थोडासा अंधार पसरतो आणि ढग दाटून आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आता वातावरण कोणतं तयार झालेलं आहे, पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. तर त्याप्रमाणे इथे 4 चित्र जी दिलेली आहेत त्या 4ही चित्रांसाठी म्हणून इथे एकच वर्णन दिलेलं आहे. इट इज अबाउट टू रेन. व्हॉट विल दे डू. आता पाऊस येण्याची शक्यता आहे, ती शक्यता असल्यामुळे इथे 4 वेगवेगळ्या ज्या घटना दिसत आहेत त्या 4 घटनांमध्ये जे लोक दाखवलेले आहेत, जी व्यक्ती दाखवलेली आहे, तर ते काय करतील पुढे असा हा प्रश्न आहे कॉमन सगळ्यासाठी. तर पहिला चित्र तुम्हाला दिसते सुनील. द नेम ऑफ दॅट बॉय इज सुनील. ही इज गेटिंग रेडी फॉर स्कूल. स्कूल बॅग त्याने घेतलेली आहे आणि आता त्याला शाळेसाठी निघायचंय. बट इट इज अबाउट टू रेन. पाऊस येणार आहे. देन व्हॉट विल ही डू. सी हिअर पिक्चर. Here in this picture you can see Sunil is ready for school, but there is the position is it is about to rain, and in this picture we can see one raincoat is there and gum boots are also there. Then what will he do. He will wear raincoat and gum boot and go to school. He will wear raincoat and gum boot and he will go to school. Understood? काय करणार सुनील. रेनकोट घालेल, गमबूट घालेल आणि शाळेसाठी निघेल. He will go to school. Okay, understood? See next. 5th picture. What is there in this picture? See. In this picture you can see one grandfather is there, one old man is there, and in his hand one pipe is there. And he wants to water the plants, I think. But he is looking at the sky. And what he understood? जेव्हा हे आजोबा जे आहेत ते आकाशाकडे पाहत आहेत आणि त्या आजोबांनी हातामध्ये पाईप घेतलेला आहे आणि असं वाटतंय की त्या आजोबांना
पाणी द्यायचं आहे गार्डनला. दाजी इज गोइंग टू वॉटर द प्लांट्स. त्यांना त्या प्लांट्सला पाणी द्यायचंय. परंतु त्यांचं लक्ष आकाशाकडे गेलं. वातावरण एकदम काळवंडल्यामुळे पाऊस येणार आहे. म्हणजे जेव्हा पाऊस येण्याची शक्यता असते त्यावेळेस आपण झाडांना पाणी देतो का, मग देणं गरजेचं असतं का, हा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा. देन व्हॉट इज द आन्सर? इफ द पोझिशन इज अबाउट टू रेन, then we don't need to water the plants, because these plants can get natural water. They will get rain water itself. Then why we have to water that plants? Understood? Then what will this old man, the old man's name is also given here, Daji. So what will Daji do? See here, Daji will stop watering the plants. He will stop watering the plants. Okay, he will stop watering the plants. So next, sixth picture is there. See, in this sixth picture you can see that position is same. It is about to rain, and one lady is there and she just put clothes, I think, on the clothes line to dry the clothes. Okay, see here what is given. I am going to read. Vanita Kaku has put the clothes on the clothes line to dry. What will she do? What will she do? See, वनिता काकू ने जस्ट त्या क्लॉथ लाईन वर, म्हणजे ज्या दोरीवर आपण कपडे वाळू घालतोय की नाही, त्या दोरीला क्लॉथ लाईन म्हणतात. तर त्या क्लॉथ लाईन वर कपडे वाळत घातले जस्ट. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, कपडे वाळत घातल्यावर, सुकण्यासाठी कपडे वाळत घातले आणि ओपन आहे, वर कुठल्याही प्रकारचं छत नाहीये, ओपन स्पेस मध्ये त्यांनी दोरीवर कपडे वाळू घातले. आणि मग त्यांच्या लक्षात येतंय की अरे पावसाचं वातावरण आहे, मग काय करायचं. मग आता त्या काय करतील, पावसाचं वातावरण आहे, ठीक आहे, पाऊस सुरू झाल्यानंतर मग काढूयात कपडे असा विचार करतील का पाऊस पडल्यावर कपडे आणखीन जास्त ओले होतील, पाण्याने भरतील, मग त्यामुळे आपण आताच कपडे काढून घेऊयात असा विचार करतील. काय विचार करतील? आर यू गेटिंग? नाईस. सो व्हॉट विल शी डू? नाउ आय एम गोइंग टू टेल यू. I think all of you guess correctly. She will, Miss Vanita Kaku will remove clothes from this cloth line. She will remove clothes from the cloth line. You have to write this answer. You have to write the answer that Vanita Kaku will remove clothes from cloth line. Understood? Got it? Nice. So let's go for next picture. So this is our seventh picture. Okay. See, in this picture, one tree is there, one cow is there. I think cow's name is given Sundara, and Sundara is grazing. Now, grazing. Grazing means चरणे, चारा खाणे. चारा खात असताना इथे तुम्हाला एक गाय दिसत आहे आणि गायचं नाव दिलेलं आहे सुंदरा. सुंदरा इज ग्रेझिंग. देन इट इज द पोझिशन अबाउट टू रेन. पाऊस येण्याची शक्यता आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे आणि ओपन स्पेस मध्ये म्हणजे वावरात ती गाय चारा खात आहे समजा. मग पाऊस येण्याची शक्यता आहे म्हटल्यानंतर गाय काय करेल? चारा खाण्याचं थांबवेल आणि आपल्या गोठ्याकडे जाईल की कंटिन्यू करेल चारा खाण्याची प्रक्रिया, हे आपल्याला गेस करायचंय. व्हॉट विल यू थिंक? काय वाटतं तुम्हाला? आर यू गेटिंग? येस, करेक्ट.
पाऊस जरी येत असेल तरीही सुंदरा विल कंटिन्यू ग्रेझिंग. सुंदराचं नाव आहे की नाही. सुंदरा विल कंटिन्यू ग्रेझिंग. पाऊस येणार आहे, अजून आलेला नाहीये. कदाचित पाऊस सुरू झाल्यानंतर सुंदरा विल स्टॉप ग्रेझिंग अँड शी विल टेक or she will return to her home. Okay, she will return to. परंतु इथे सुंदरा काय करणार आहे? पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे सुंदरा चारा खाण्याचं थांबवणार आहे का? नो. She will continue grazing. You have to write the answer. She will continue grazing, or you can write Sundara will continue grazing. Understood? Yes. Nice. ही सर्व उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहेत बरं का. आता ही उत्तरं लिहित असताना तुम्हाला ज्यांचं ड्रॉइंग छान आहे ते हे चित्र, जे विद्यार्थी हे चित्र काढू शकतात त्यांनी निश्चितपणे चित्र काढून त्याच्या समोरचं हे प्रश्न जो आहे तो प्रश्न लिहून आणि मग उत्तर लिहा. आणि जर समजा तुम्हाला ते चित्र जमतच नाहीये, अजिबातच जमत नाहीये काढायला, मग काय करता येईल? मग मी तुम्हाला आता हे पूर्ण चित्र संपल्यावर मग सांगेन. ओके, नेक्स्ट गो विथ नेक्स्ट पिक्चर. हियर one husband and wife is sitting and they are busy and one dog is there and this dog is disturbing that couple. See, Mr. and Mrs. Engineer. Mr. and Mrs. Engineer are busy. Sheru wants to play. Sheru wants to play. What will happen? Mr. and Mrs. Engineer. त्यांचं नाव काय दिलेलं आहे? मिस्टर अँड मिसेस इंजिनियर आर बिझी. दे आर डुईंग देअर वर्क. मिसेस इंजिनियर इज डुईंग हर वर्क ऑन हर मोबाईल अँड मिस्टर इंजिनियर इज डुईंग हिज वर्क ऑन लॅपटॉप. ओके, देन शेरू. आय थिंक शेरू इज या कुत्र्याचं नाव आहे शेरू. ठीक आहे. शेरू वॉन्ट्स टू प्ले विथ देम. व्हॉट विल हॅपन? शेरूला मात्र, म्हणजे त्यांनी पाळलेला कुत्रा असणार आहे, सो शेरूला त्यांच्यासोबत खेळायचं आहे आणि तो त्यांना खेळायला चला म्हणतोय. मग काय होण्याची शक्यता आहे? काय होऊ शकतं? ते दोघं कामात बिझी आहेत आणि शेरू जर त्यांना त्रास देत असेल तर काय होऊ शकतं? या ठिकाणी दोन शक्यता असू शकतात. पहा काय असू शकेल. दे विल कन्व्हिन्स शेरू टू प्ले आफ्टर फिनिशिंग देअर वर्क. They will convince शेरू to play after finishing their work. ते शेरूला सांगण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील की we will play after our work. First of all, we have to complete our work. We have to finish our work and then we will play after that. ही एक शक्यता असू शकते. आणि दुसरी शक्यता काय असू शकते? काय असू शकते? काय असू शकते? दुसरी शक्यता काय असू शकते? पहा, दे विल अँग्री विथ हिम. शेरू जर ऐकतच नसेल मग त्यांना कदाचित राग येण्याची शक्यता, कारण काम करत असताना कोणी डिस्टर्ब केलं तर बहुतेकांना आवडत नाही, कारण ते काम होणं महत्वाचं असतं आणि विदाउट डिस्टर्बन्स कोणतंही काम व्यवस्थित होतं, छान होतं. दॅट्स वाय दे विल अँग्री विथ शेरू. ही पण एक शक्यता आहे. So you can write anything, any one answer you can write. कोणतंही एक उत्तर लिहिलं तरी चालणार आहे. Okay. Let's go with last but one picture. See here. In this picture we can see one boy is there and something wrong is with this boy. And we can see sky. We can see the sun is there. Okay, and I think it is the time of afternoon. It is the time of afternoon and in summer season. See, the name of this boy is Manish.
Now I am going to read. You pay attention to this picture and this word. What is given there? Manish is thirsty. Manish is thirsty. Manish is thirsty. What will he do? चित्राच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं आकाशामध्ये तळपता सूर्य दिसत आहे. त्याच्या शरीरातून सगळा घाम गळत आहे. इतका घाम गळतोय की मनीष तो घाम पुसण्यासाठी त्याने हँकी वापरली, रुमाल वापरलेला आहे आणि तो रुमालाने तो घाम पुसत आहे. आणि त्याच वेळेला त्याला भरपूर खूप जोरात तहान लागलेली आहे. पाणी पिण्याची तीव्र इच्छा त्याला होत आहे. आणि परंतु तो रस्त्यावर आहे. कदाचित तो घरी येत असेल कुठून तरी आणि खूप त्याला पाणी प्यावंसं वाटत आहे. परंतु सध्या त्याच्याजवळ पाणी नसल्यामुळे तो पिऊ शकत नाहीये. मग काय करेल? व्हॉट विल ही डू? इफ वी आर थर्स्टी, व्हॉट विल वी डू? वी ड्रिंक वॉटर. वी विल ड्रिंक वॉटर. सो मनीष, आता याचा आन्सर आपण काय लिहिणार? व्हॉट विल द आन्सर? व्हॉट? सी हियर. मनीष विल ड्रिंक सम वॉटर. Manish will drink some water. Okay? Understood? Very simple. So simple. Now, we are here. Only last picture is there remaining. Let's watch the picture, read it and understood it. And then we will write that answer. See here. In this picture, you can see one man is standing before the door. He is standing before one house. The door we can see. Okay. And then what he wants? See, Mr. Knocker wants to enter this house. What is the name of this man? This man's name is Mr. Knocker. पहा, तुम्हाला सोपं जावं म्हणून या ठिकाणी जी नावं दिलेली आहेत ती पण अत्यंत सुटेबल दिलेली आहेत. पहिल्या चित्रामध्ये मिस्टर क्लीन दिलं होतं. इथे शेवटच्या चित्रामध्ये नॉकर दिलंय. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, मिस्टर नॉकर वॉन्ट्स टू एंटर दिस हाऊस. व्हॉट विल ही डू? व्हॉट विल ही डू? व्हॉट विल ही डू? मिस्टर नॉकर. सी, ही विल, कोणाच्या घरात जायचंय आपल्याला, मग आपण आधी काय करतो? दार बंद आहे. दार बंद असल्यावर आपण त्या ठिकाणी बेल आहे का बेल ते पाहतो. कदाचित बेल असेल तर पहिल्यांदा आपण बेलच दाबतो. बेल दाबल्यावर घरातल्या माणसांना लक्षात येतं की कोणीतरी डोअरवर आलेले आहेत आणि त्यांना आपल्या घरात यायचंय. पण ज्या ठिकाणी बेलची सुविधा नसेल, बटन नसेल, बेल नसेल किंवा लाईट गेलेली असेल, त्यावेळेस आपण काय करतो? नॉक नॉक. म्हणजे काय? दारावर आपण नॉकिंग करतो, म्हणजे दाराला ठोठावतो. आणि या ठोठावण्याने जो आवाज येतो ते आतील घरातल्या लोकांच्या लक्षात येते की कोणीतरी दारावर आलेला आहे आपल्या आणि त्यांना आपल्या घरात यायचं आहे. कोणीतरी पाहुणा आपल्याकडे आलेला आहे असं त्यांच्या लक्षात येतं आणि मग ते त्या ठिकाणी काय करतात? दार उघडण्यासाठी येतात. सी, देन हिअर द सेम सिच्युएशन. आणि म्हणून या व्यक्तीचं नाव नॉकर असं दिलंय, कारण त्यांना आता काय करायचंय? नॉक. सी, what will he do? He will knock the door. What will he do? He will knock the door. ते आता दारावर काय करतील? ठोठावतील. आणि दारावर टकटक असा आवाज केल्यावर आतील घरातील व्यक्ती जे कोणी असतील ते बाहेर येतील आणि ते दार उघडतील. म्हणजे ते दरवाजाजवळ येतील आणि दार उघडतील आणि त्यांची चौकशी करतील. ओके. अँड देन ही कॅन एंटर. त्यानंतर त्यांना घरात प्रवेश मिळू शकतो. त्यांना त्या घरात जायचंय. काय सांगितलंय आपल्याला? ही वॉन्ट्स टू एंटर दिस हाऊस. या घरात त्यांना प्रवेश घ्यायचा आहे, जायचंय, पण दरवाजा बंद आहे. त्यामुळे ते काय करतील? ही विल नॉक द डोअर. सिंपल. ओके, अंडरस्टूड? नाइस. सो हिअर वी learn today 10 pictures, and these 10 pictures
So simple situations were given in these pictures. We first observed these pictures. We understood what is there in this picture they wants to tell us. And again, some writing was there. For each picture, something is written there. And then we read this. We learned, understood picture and जे काही लिहिलेलं होतं चित्राच्या समोर जे लिहिलेलं होतं ते आणि चित्राचं याचं आपण काय केलेलं आहे, एक्सपिरियन्स घेतला, तो अनुभव घेतला, काय लिहिलेलं आहे समजून घेतलं, छानपैकी समजून घेतलं. आणि समजून घेतल्यानंतर आपल्याला पुढे कोणती सिच्युएशन घडेल किंवा काय घडू शकते हे आपल्याला प्रश्न विचारलेला होता आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं आपण अगदी ॲक्युरेट उत्तर दिलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंय की हे चित्र समजून घेतल्यानंतर मी तुम्हाला शेवटी सांगेल म्हणून. तर ज्यांना चित्र काढता येत आहेत त्यांनी ती चित्र काढून त्याच्यासमोरचा फक्त प्रश्न लिहा आणि उत्तर लिहा. पूर्ण वर्णन लिहित बसायची आवश्यकता नाहीये. परंतु ज्यांना चित्र काढताच येत नाही त्यांनी त्यांच्या मित्र मैत्रिणी बहीण भावांच्या मदतीने काढून घेतले तरी चालते. तरीही ज्यांना तेही शक्य होत नाही मग त्यांनी काय करायचं, आपण आता चित्रांना नंबर दिलेले आहेत तर ते नंबर्स प्रमाणे फर्स्ट नंबरचं चित्र नंबर 1 लिहायचं, त्याच्या समोरचा प्रश्न लिहायचा आणि मग त्याचं उत्तर लिहून काढायचं. पहिल्यांदा ही ऍक्टिव्हिटी नंबर 3, ती ऍक्टिव्हिटी जी प्रश्न दिलेले ते पूर्ण मोठा प्रश्न तो लिहून काढायचा आणि मग त्याच्या खाली चित्राला क्रमांक द्यायचा, नंबर 1, क्वेश्चन राहायचा शॉर्ट आणि शॉर्ट क्वेश्चन लिहिल्यानंतर त्याचा आन्सर लिहायचं. सिंपल. ओके, अंडरस्टूड. मला असं वाटतंय आता सर्व माझ्या विद्यार्थ्यांना लक्षात आलेला असणार आहे, ते छानपैकी समजला असेल ही ऍक्टिव्हिटी कशी सोडवायची. बिकॉज दिस ऍक्टिव्हिटी इज ओरल अँड रिटन, सो वी हॅव टू राईट धिस ऍक्टिव्हिटी, कम्प्लीट धिस ऍक्टिव्हिटी. म्हणून मी तुम्हाला लिहा म्हणून सांगत आहे, कारण इथे तुम्हाला दिसते ओरल अँड रिटन ऍक्टिव्हिटी इट इज. सो वी हॅव टू राईट इट. आता सगळेजण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहात आणि ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहात. ओके, नाईस, व्हेरी गुड, थँक यू.